नमस्कार मंडळी, दिवाळीच्या खूप खूप तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि तुमची दिवाळी कशी गेली कमेंट करून नक्की सांगा। आणि आज आपल्या दुकानामध्ये आले होते पालघर जिल्ह्यातील आदिवासी रील स्टार भरत गवळी दादा। तर मंडळी, हे आपल्या दुकानामध्ये फर्स्ट टाइम आले। दादांनी मी दुकानात बोलवलं, मग त्यांना आपल्या दुकानाचा वडापाव मी टेस्ट करायला दिला आणि खरंच त्यांना पण खूप आवडला। आमच्या तर गप्पा चालूच होत्या, खूप मजेत अशा। आणि तितक्यात एंट्री झाली आमची साक्षी मॅडमची। मग काय अजून आमच्या गप्पा रंगल्या। आणि आपल्या भरत दादांचा स्वभाव तर खूपच सुंदर आहे, बोलायला एकदम फ्रेंडली आहेत आणि मला त्यांचा स्वभाव खूप आवडला। स्पेशली हे आहेत आपले स्पेशल विनू मामा। आज आहे लक्ष्मी पूजन म्हणून दुकानातून लवकरच आली होती मी घरी आणि आज पंचपक्वान्न बनवायचे होते त्याच्यासाठी। आणि आम्ही दोघी जावा सुद्धा आज किचन मध्ये स्वयंपाकाला लागले होते। आता स्वयंपाक तर एक बाजूला आमचा चालूच होता, त्याच्या जोडीला आमच्या गप्पाही मस्त चालू होत्या। ते पण खूप दिवसानंतर आज मी किचन मध्ये एंट्री केली होती, नाहीतर मी नेहमी दुकानातच असते। बाहेरचा सगळा मोर्चा केतननी सांभाळला होता, साफसफाईचा। मग इथे गाड्या वगैरे साफ करायला घेतल्या होत्या। नंतर तयारी करून आम्ही निघालो होतो गावात जाण्यासाठी। आता मिठाई वगैरे बाकी होती आणायची। मिठाईच्या दुकानात पोहोचलो, खूप सारी मिठाई घेतली आणि तितक्यात मला भेटले कलर ट्रेनिंग वाले राजेश दादा। मग काय त्यांना पण हॅलो हाय बाय केलं। नंतर परत घरी आली। मग आमच्या दोन कन्या पण मस्तपैकी छान अशा मेकअप करून तयार होत्या आणि त्यांनाही खूप आनंद झाला होता। आणि सिंपलच खूप सुंदर अशी लाइटिंग लावली होती, पण घर खूपच छान दिसत होतं। परत गावात आली होती भावाच्या दुकानामध्ये, त्याने लावलं होतं फटाक्याचे दुकान। मग काय त्याच्याकडून मस्त थोडीफार फटाके घेतले आणि आपली जव्हारची मंडळी सुद्धा मला भेटली। गांधी चौकात आली, तिथे पण हे मला दादा भेटले। मी सर्व तयारी करून पोहोचलो आमच्या दुकानावरती पूजा करण्यासाठी। माझ्या आईच्या फोटोला सुद्धा हार लावला आणि आईचा चेहरा बघितल्यानंतर खरंच खूप आठवण आली। मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, आमचं क्लिनिक सुद्धा आहे, म्हणजे माझे मोठे जेठ आहेत त्यांचं क्लिनिक पण आहे। मग आम्ही पोहोचलो आमच्या क्लिनिकला पूजा करण्यासाठी। क्लिनिकची पूजा झाल्यानंतर घरी निघालो पूजा करण्यासाठी। आता म्हटलं गाड्यांची आणि घराची वगैरे पूजा करू, पण आमच्या पावसाला पण आमच्या सोबत यायचं होतं दिवाळी साजरा करायला। मग काय पाऊस पण इथे नाचत होता आणि त्याच्यासोबत आम्ही सुद्धा मस्तपैकी नाचत होतो। गणपती, नवरात्र, उरुस, दसरा हे सगळे सण पावसासोबत साजरे केले होते। आता फक्त दिवाळी बाकी राहिली होती आणि ती पण आज सेलिब्रेट केली। नवरात्र पावसात, दिवाळी पावसात, दसरा पावसात, काय चाललंय काय देवा? दिवाळी तरी करू द्या आम्हाला, जोरात पाऊस आलाय।